कच्च्या केळ्याचे काप आपण नेहमीच करतो. आज कटलेट करून बघूया. सर्वात प्रथम आपण 3 ते 4 कच्ची केळी शिजवून घेणार आहोत. केळी थंड झाल्यावर आपण याचे साल काढून घेणार आहोत आणि बारीक किसून घेणार आहोत. काही जर जाड तुकडे उरत असतील तर ते एक स्मॅशरने स्मॅश करून सुद्धा घेऊ शकतो. केळं छान किसून घेतल्यानंतर आपण एक कांदा घेणार आहोत मीडियम साईजचा. त्याला बारीक कट करून तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट मी मिक्सरमधनं वाटून घेतली होती. आपण ती ह्याच्यामध्ये टाकूया. आधी एवढं मिश्रण आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला सगळ्या केळ्यांमध्ये लागेल. त्यानंतर आपण 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकूया. एक चिमूटभर काळी मिरी पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि साखर दोन्ही टाकून घ्यायचं आहे आणि 1-2 चमचे पाणी टाकायचं आहे, जसं गरज असेल तसं. एकदा मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला कोरडं वाटतंय तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. पीठ नीट मळून घ्यायचं आहे. सगळीकडे छान मसाले पसरले पाहिजेत आणि त्याचा चांगला गोळा तयार झाला पाहिजे. आता हातावर तेल घेऊन आपण ह्याचे छोटे छोटे कटलेट्स बनवूया किंवा तुम्ही गोळेही बनवून घेऊ शकता. मी शक्यतो पॅटेस किंवा कटलेट बनवताना आकार थोडा छोटा ठेवते. यामुळे काय होतं की मला जेव्हा ते पलटायचे आहेत तर तेव्हा ते पलटताना खूप इझी होतात. आपले केळ्याचे कटलेट आकार देऊन तयार आहेत. आता आपण काय करूया, ह्याला थोडासा रव्याचं कोटिंग करून घेऊया. तुम्ही ह्याच्या जागी तांदळाच्या पिठाचं कोटिंगही करू शकता. उपासासाठी हे कटलेट बनवताना आपण वरीच्या तांदळाच्या पिठाचा किंवा राजगिऱ्याचा वापर करू शकतो. कांदा स्किप करू शकतो. लसणाच्या जागी आपण थोडंसं आलं टाकू शकतो फक्त. माझ्याकडनं थोडंसं कढईमध्ये तेलाचं प्रमाण जास्त झालं आहे, सो ते इग्नोर करा. आपण दोन्ही बाजूनी खरपूस कटलेट जे आहेत ते छान शॅलो फ्राय करून घेऊया आणि आवडत्या डिपसोबत सर्व करूया.